रामकृष्ण हरी. दास नवमीच्या उत्सवाला सलग दुसऱ्या वर्षीही महाराज बाळकृष्णाच्या घरी आले. त्यावेळी महाराजांबरोबर भास्कर पाटील, बाळाभाऊ आदी भक्तगण सेवेसाठी हजर होते. दास नवमीचा सोहळा व्यवस्थित पार पडला, परंतु एक आक्रीत घडले. भास्कराला एक पिसाळलेले कुत्रे येऊन चावले. सर्वजण चिंतातूर झाले. डॉक्टरांना बोलावण्याचे ठरले, परंतु भास्करने डॉक्टरांकडे जाण्याऐवजी महाराजांकडे जाण्याचे ठरविले. सर्वजण त्याला घेऊन महाराजांकडे आले. महाराजांनी भास्कराकडे पाहिले व त्याला म्हणाले, भास्करा, हत्या, वैर आणि ऋण हे कोणालाही चुकत नाही. आपण केलेली कर्मे आपल्यालाच निस्तरायची असतात. तुझे दिवस आता भरत आले आहेत. आयुष्य संपण्याच्या मार्गावर आलेले आहे. कुत्रे चावण्याचे केवळ निमित्त झाले असून तुझी जर जगण्याची इच्छा असेल तर मी ती पूर्ण करू शकतो, पण ती केवळ जन्ममृत्यूची उसनवारी ठरेल. तेव्हा तुझी काय इच्छा आहे ती तू मला सांग. भास्कर म्हणाला, महाराज, मी अजाण बुद्धी, तुम्हाला काय सांगणार? तुम्हीच त्रिकालदर्शी आहात. मी तुझे लेकरू आहे. ज्याप्रमाणे लेकराचे हित त्याची आईच जास्त समजू शकते, त्याप्रमाणे तुम्हीच माझे बरं वाईट जाणता. तेव्हा तुम्हाला जे बरे वाटेल ते करा. महाराज हसले आणि म्हणाले, भास्करा, मी असं करतो, तुला 2 महिन्यांसाठी वाचवतो. हे बघ, माणसाने जन्ममृत्यूचा विचार न करता प्रारब्ध भोग भोगायचे असतात. आपल्या नशिबात जे लिहिलेले आहे ते भोगायचे. जी कर्म आपल्या हातून घडतील त्याचे परिणामही भोगायला तयार राहायचे. जे पूर्वजन्मी केलं ते भोगण्यासाठी हा जन्म घ्यायचा आणि जे या जन्मी केलं ते भोगण्यासाठी पुनर्जन्म घ्यायचा. हे चक्र अव्याहतपणे चालू असतं. तुझ्या पूर्वजन्माचे संचित शिल्लक राहिले नाही, त्यामुळे तू मोक्षाला जायला मोकळा आहेस. हे कुत्रे तुझे पूर्वजन्माचे वैरी होते, त्याने या जन्मी डाव साधला. परंतु पुन्हा जर त्याविषयी तू मनात द्वेष धरलास तर त्याचा डाव साधण्यासाठी तुला पुन्हा जन्म घ्यावा लागेल. एकंदरीत तुझ्या आयुष्याचे फक्त 2च महिने शिल्लक आहेत. आता मी इतकेच करतो की या कुत्र्याच्या विषापासून तुला 2 महिने वाचवतो, जेणेकरून या 2 महिन्यांसाठी तुला पुन्हा जन्म घेण्याची गरज पडणार नाही. महाराजांचे बोलणे ऐकून सर्वांना आनंद झाला. भास्कराने महाराजांची जी सेवा केली त्याचे फळ त्याला मिळाले होते. जन्ममरणाच्या फेऱ्यातून त्याची सुटका झाली होती. सर्वांनी भास्कराचे कौतुक केले. भास्कर आता मोक्षाच्या दिशेने वाटचाल करू लागला होता. सदेह मोक्षासाठी त्याला केवळ 2च महिने थांबण्याची गरज होती. भास्कराने सर्व भक्तजनांना महाराजांच्या अपरोक्ष एकत्र जमवले. सर्वजणांसमोर त्याने हात जोडून विनंती केली व म्हणाला, भक्तजन हो, शेगावाचे भाग्य म्हणून या गावात महाराजांनी वास्तव्य केले. माझे फक्त 2च महिने शिल्लक राहिले आहेत. माझी शेवटची इच्छा आपणाकडे अशी आहे की आपणा सर्वांनी शेगावामध्ये महाराजांसाठी एखादे कायमस्वरूपी स्मारक उभारावे. जसे आळंदीला ज्ञानदेवांचे आहे, जसे सज्जनगडावर समर्थांचे आहे, तसे भव्य स्मारक
गजानन महाराजांचेही असावे अशी माझी अखेरची इच्छा आहे व आपण ती पूर्ण कराल अशी मला अपेक्षा आहे. भास्कराची इच्छा सर्वांनीच उचलून धरली व ती पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. भास्कराच्या मनातील रुखरुख शांत झाली. माघ वद्य त्रयोदशीचा दिवस. महाराजांनी भास्कराला घेऊन त्र्यंबकेश्वर क्षेत्री जाण्याचे ठरवले. साक्षात श्री शिवशंकराचे स्वयंभू शिवलिंग तेथे होते. गंगास्नानाचे पुण्य पदरी पाडून पुढे श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वराचे दर्शन घ्यायचे असा त्यांचा बेत होता. परंतु भास्कराने मात्र त्यास संमती दिली नाही. भास्कर म्हणाला, महाराज, आता आपले पाय सोडून मला कोठेही जायचे नाही. आता आयुष्याचे उरलेले दिवस मला आपल्या संगतीमध्येच व्यतीत करू द्या. माझ्यासाठी तुम्हीच त्र्यंबकेश्वर आहात. महाराज हसले व म्हणाले, भास्करा, तुझे म्हणणे जरी खरे असले तरी तीर्थ महिमा केल्याचे पुण्य मिळवण्यासाठी तरी तुला त्र्यंबकेश्वरी यावेच लागेल. शेवटी भास्करासहित बाळाभाऊ व पितांबर यांना घेऊन महाराज त्र्यंबकेश्वराला निघाले. शिवरात्रीचा मंगल दिवस होता. सर्वांनी कुशावरती स्नान केले. त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेतले. पुढे गौतमीचे दर्शन घेतले. त्यानंतर निलांबिका, गहनीनाथ यांचे दर्शन घेऊन नाशिकाला गोपाळदासाला महाराज भेटावयास गेले. महंत गोपाळदास काळ्या रामाच्या मंदिरात पंचवटीजवळ बसत असत. महाराजांना भेटून गोपाळदासांना अत्यानंद झाला. त्यानंतर नाशिकात अनेक ठिकाणी महाराजांचे येणे झाले. शेगावात महाराज भक्तांसह आले. त्यानंतर काही प्रसंग घडले. त्यातील एक म्हणजे महाराजांनी भास्कराला काठीने बेदम झोडले. भास्कराच्या छातीवर बसून भास्कराला त्यांनी मारले. सर्वजण महाराजांना परावृत्त करू लागले. परंतु भास्करने त्यांना तसे करण्यास मनाई केली. भास्कर म्हणाला, महाराजांचा मार खाऊन मला त्रास होण्याऐवजी गुदगुल्या होत आहेत, तेव्हा तुम्ही मध्ये पडू नका. ह्या ताडनामागचा खरा उद्देश असा होता की काही दिवसांपूर्वी भास्करामुळे बाळाभाऊला महाराजांच्या हातचा मार खावा लागला होता. ते क्रियमाण नासण्यासाठी म्हणून महाराजांनी भास्कराला आज मारले होते. अडगाव वद्य पंचमीचा दिवस. भास्कराला जवळ बोलावून महाराजांनी त्याला त्याच्या प्रयाणाबद्दल सूचित केले. भास्कर दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास पद्मासन घालून पूर्व दिशेकडे तोंड करून बसला. चित्त अवघे स्थिर केले होते. वृत्ती परमेश्वराचरणी लीन झाल्या होत्या. महाराजांनी सर्व भक्तांना विठ्ठल विठ्ठल नारायण हा जयघोष करावयाला सांगितला. भक्तगण भास्कराला अंतिम निरोप देण्यासाठी जमले होते. कोणी त्याला हार घालीत होते, त्याच्यावर बुक्का उधळत होते. त्यांच्यातलाच एक भक्त आज वैकुंठाच्या प्रवासाला निघाला होता. जवळजवळ तासभर भजनाचा गजर दुमदुमत होता. भास्कराने सर्व चित्त नारायणाचरणी स्थिर केले. सूर्य माथ्यावर आला. महाराजांनी मोठ्याने हर हर असा शब्द केला. त्या सरशी भास्कराचा प्राण अनंतात विलीन झाला आणि वैकुंठ दिशेने मार्गस्थ झाला. महाराजांचा आवडता भक्त आज मोक्षाच्या मार्गाला गेला होता. गजानन स्वामींसारख्या अलौकिक साधूची केलेली सेवा आयुष्याच्या अंतिम चरणी कामी आली होती. द्वारकेश्वराच्या शेजारी सर्वांनी भास्कराची समाधी बांधली. समाधीचा सांगविधी तेथेच पार पडला.
दुसऱ्या दिवसापासून तेथे गोरगरिबांसाठी अन्नदान करण्याचे सर्वांनी ठरवले. अडगावच्या सान्निध्यात असलेल्या द्वारकेश्वराचे स्थान परमरमणीय असे होते. अडगावपासून मैलभर अंतरावर उत्तरेकडे द्वारकेश्वराचे नयनरम्य ठिकाण होते. अत्यंत घनदाट अशा वृक्षराईंनी तो परिसर नटलेला होता. आंबा, वड, औदुंबर, निंब, पिंपळ, मांदार असे अगणित वृक्ष तेथे होते. शिवाय शेकडो फुलझाडेही परिसराची शोभा वाढवित होती. अशा रम्य ठिकाणी भास्कराची समाधी बांधली होती. तेथेच 10 दिवस गरिबांना अन्नदान करावे असे भक्तांना वाटले. या संत भंडाऱ्यामध्ये चिंचवृक्षाखाली जेवणाऱ्यांची पंगत बसलेली होती. परंतु पंगत बसलेली असताना झाडावरील कावळ्यांनी जेवणाऱ्यांच्या अंगावर मलोत्सर्ग करून सर्वत्र घाण करून ठेवली. काव काव असा कर्कश आवाज करून ते पानावरून द्रोण पळवू लागले. शेवटी वैतागून काही पारध्यांनी त्यांना तीर कमट्यांनी मारायचे ठरवले. ही गोष्ट महाराजांना जेव्हा कळली तेव्हा ते त्या ठिकाणी आले आणि त्यांनी त्या पारध्यांना तसे करण्यासाठी परावृत्त केले. महाराज म्हणाले, यामध्ये कावळ्यांचा काही दोष नाही, तेव्हा त्यांना कुणीही मारू नका. भास्कर पितृलोकामध्ये न राहता सरळ वैकुंठाला गेला. कोणत्याही माणसाचे निधन झाले की त्याचा प्राण 10 दिवस अंतरिक्षात भ्रमण करतो. पिंडदान झाल्यावर म्हणजेच 11व्या दिवशी पिंडाला कावळा शिवला की मगच तो पुढे जातो मोक्षाच्या दिशेने. भास्कराचे तसे झाले नाही. त्याचा प्राण लगेचच वैकुंठाला गेल्याने त्याच्यासाठी पिंडदानाचे काहीही कारण उरले नाही. त्यामुळे या कावळ्यांचे पित्त खवळले व त्यांनी जेवणाऱ्यांना त्रास देण्यास सुरुवात केली. तेव्हा तुम्ही त्यांना मारू नका, त्याऐवजी मीच त्यांना समजावून सांगतो असे म्हणून कावळ्यांच्या दिशेला पाहत महाराज म्हणाले, अरे जीवांनो, माझे म्हणणे ऐका. तुम्ही असे काहीही कृत्य करू नका जेणेकरून माझ्या भक्ताला भास्कराला कमीपणा येईल. तुम्ही असे करा, आज प्रसाद घ्या, तृप्त व्हा, मात्र उद्यापासून या स्थळी येऊ नका. महाराजांचे म्हणणे भाविकांना पटले, परंतु तेथे जमा असलेल्यांपैकी काही कुत्सित बुद्धीचे लोक मात्र हसू लागले. त्यांना वाटले महाराजांनी मुद्दाम अशा प्रकारचे निरर्थक बोलणे केले आहे. पशुपक्षी का माणसाच्या आज्ञेत वागतात? प्राण्यांची जात, विचारशक्ती वेगळी, मग माणसांचे ते कसे बरे ऐकतील? भाविकांना नादी लावण्यासाठी महाराज काहीही वेड्यासारखे बोलतात आणि भाविकांना ते खरेच वाटू लागते असे त्या निंदकांना वाटू लागले. तसेच झाल्या प्रकाराची खातरजमा करून घेण्यासाठी पुन्हा दुसऱ्या दिवशी येण्याचेही त्या कुत्सित लोकांनी ठरविले. दुसऱ्या दिवशीही अन्नदानाला सुरुवात झाली. ते निंदकही मजा बघण्यासाठी आले होते. आणि काय आश्चर्य, अन्नदान सुरळीतपणे सुरू झाले आणि संपले सुद्धा. परंतु त्या अवधीत एकही कावळा त्यांच्या दृष्टोत्पत्तीस पडला नाही. निंदक भक्तगण पुरते हबकून गेले. महाराजांनी किमया केली होती. ज्यांच्या कृपेने घोडा व गाय यासारखे पशुही आकळले, त्यांनी पक्ष्यांवरही मोहिनी केली होती. महाराजांच्या विनंतीला मान देऊन एकही कावळा त्या दिशेला फिरकला नाही. अन्नदान व्यवस्थितपणे पार पडले. समर्थांचा चमत्कार जो तो एकमेकांना सांगून आश्चर्य व्यक्त करीत होता. आणि ते मुठभर निंदक मात्र मानाखाली घालून समर्थांच्या चरणी
माफी मागायला निघाले. शेगावामध्ये दुष्काळ सदृश्य स्थिती निर्माण झाली होती. पाण्याचा खडखडाट झाला होता. विहिरी खोदण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरू करण्यात आले होते. अशाच एका ठिकाणी विहीर खोदण्याचे काम सुरू होते. 2 पुरुषभर उंचीचा खड्डा खणल्यावर अचानक एक मोठा काळा खडक खाली असल्याचे लक्षात आले. तो खडक काढल्याशिवाय पाणी कसे लागणार? शेवटी सुरुंग लावून तो खडक फोडायचा असे ठरवले. चारी बाजूला 4 भोके करून त्यात दारू ठासून भरली. आत दोऱ्या घालून त्यांना एकमेकांशी जोडले. नंतर त्यांना जोडणाऱ्या एका दोरीला दारूत बुडवून त्यांना पेटवण्यात आले. दारू जळत जळत सुरुंगाच्या दिशेने गेली, परंतु त्या दोरीला मध्यभागी एक गाठ होती. त्या गाठेजवळ गेल्यावर आग विझली. जोपर्यंत आग सुरुंगापर्यंत जात नव्हती तोपर्यंत तो फुटू शकत नव्हता. ही गोष्ट मुकादमाच्या लक्षात आली. त्याने शेजारीच उभ्या असलेल्या गणू जवरे याला दटावून विहिरीजवळ पाठवले. दोऱ्यांच्या गाठीजवळ विझलेली आग पेटवायला त्याला सांगितले. गणू महाराजांचा भक्त होता. अत्यंत गरीब परिस्थिती असलेला गणू मुकादमाचा हुकूम टाळू शकला नाही. तो विहिरीत उतरला. महाराजांच्या नावाचा जप करीत करीत धडधडत्या अंतःकरणाने त्याने सुरुंगाच्या दिशेला असलेल्या दोऱ्यांच्या गाठीला आग लावली आणि तो बाहेर येणार इतक्यात त्या दोऱ्यांनी पेट घेतला. आग भराभरा सुरुंगाजवळ भिडली आणि पहिला सुरुंग क्षणार्धातच उडाला. झाल्या प्रकाराने गणूची बोबडीच वळली. बसल्या जागीच त्याने गजानन महाराजांचा धावा सुरू केला. विहिरीमध्ये धुराचा डोम झाला होता. इतक्यात त्याच्या हाती एक दगडाची कपार लागली. त्या कपारीचा आडोसा करून गणू विहिरीतच बसला. मुखाने गजानन महाराजांचा जप चालूच होता. पहिल्या सुरुंगापाठोपाठ राहिलेले 3ही सुरुंग उडाले. दगडांच्या ठिकऱ्या ठिकऱ्या होऊन आसमंतात उडाल्या होत्या. गणूही त्या दगडांप्रमाणे छिन्न विछिन्न अवस्थेत बाहेर उडाला असेल असे त्या मुकादमाला वाटले. सगळे कामगार विहिरीत डोकावून पाहू लागले. आत काहीच दिसेना. तेव्हा बाहेर त्याचे प्रेत पडले असेल अशा विचाराने ते शोधणार. इतक्यात विहिरीमधून गणूचा आवाज त्यांना ऐकू आला. गणू म्हणाला, अहो मुकादम, मी विहिरीतच आहे आणि जिवंत सुद्धा आहे. ह्या कपारी पुढे एक भला मोठा धोंडा अडकलेला आहे, त्यामुळे मला येता येत नाहीये. हे ऐकल्यावर सगळ्यांना आनंद झाला. कामगारांनी खाली उतरून तो धोंडा सरकवला. त्या सरशी आतून गणू सुखरूपपणे बाहेर पडला आणि त्याने मंदिराकडे धाव ठोकली. गणूला पाहून महाराजांनी हसतच विचारले, काय रे गण्या, विहिरीत बसून किती धोंडे उडवलेस? वेळीच कपार हाताशी लागली म्हणून वाचलास ना रे. आता पुन्हा अशी साहस करायला जाऊ नकोस. गणूने महाराजांसमोर साक्षात लोटांगण घातले व म्हणाला, महाराज, केवळ तुमच्या कृपेने मी वाचलो, अन्यथा माझी काय अवस्था झाली असती. गणू अश्रू भरल्या डोळ्यांनी महाराजांच्या पायाजवळ बसून राहिला. महाराजांनी आपल्या भक्तांचा सतत सांभाळच केला होता.